नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे. पितृपक्ष हे सुरू झालेले आहे आणि उद्या म्हणजेच गुरुवारी पितृपक्षातील मोठा गुरुवार आलेला आहे. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती अगदी कोणत्याही रूपामध्ये येत असतात. त्याचबरोबर ते आपल्या घराच्या अवतीभोवती अगदी लहान लहान सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या अवतीभवती घुटमळत असतात. अगदी ते सक्रिय असतात. त्याच्यामुळे आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करतो. पिंडदान, तर्पणविधी, दानधर्म असे अनेक उपाय, सेवा पितृपक्षामध्ये आपण प्रत्येकजण आपल्या इच्छेने यथाशक्तीप्रमाणे आपण करतच असतो. आता त्यातल्या त्यात उद्या पितृपक्षातील सर्वात मोठा गुरुवार आलेला आहे. आपल्याला ह्या उद्याच्या गुरुवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरादाराला सुख-समृद्धी तर मिळणारच आहे. त्याचबरोबर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या पितरांना नक्कीच मोक्ष प्रदान होणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे आणि ते आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती अगदी भरभरून आपल्यावर कृपा आशीर्वाद देणार आहेत. आणि पितृपक्षामध्ये आपण हे सेवा उपाय केलेला असेल तर नक्कीच आपल्यावरती आपले पितृ प्रसन्न होणार आणि आपल्या घरामध्ये जी काही पैशाची चणचण असेल, आर्थिक समस्या असतील, त्याचबरोबर घरामध्ये अनावश्यक खर्च होत असेल, तो देखील आटोक्यात येणार आहे. घरामध्ये जर वादविवाद वगैरे होत असतील तर ते देखील नष्ट होण्याच्या मार्गावर येणार आहे. घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण, सकारात्मक वातावरण तयार होणार आहे. घराची आपली प्रगती होणार आहे. घरातील प्रत्येकाची, मुलाची, आपल्या पतींची प्रगती होणार आहे. म्हणून उद्याच्या पितृपक्षातील गुरुवारी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय कोणता करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मध्येच स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि तुम्ही देखील उद्याच्या पितृपक्षातील मोठ्या गुरुवारी हा उपाय नक्की कराल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती तुम्ही स्वतः पाहाल. उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला काही हळदीचे खास असे उपाय करायचे आहेत. जे उपाय सोपे आहेत परंतु अतिशय प्रभावी आणि याचा परिणाम खूप मोठा मानला जातो. तर मग आता आपण सुरू करूया कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत ते. उद्या गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस हा बृहस्पती ग्रहाचा मानला जातो. हा दिवस अगदी धन, सुख, समृद्धी आणि घरातील शांतीसाठी उत्तम असा मानलेला आहे. आपल्या घराची शुद्धता, आरोग्याची वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, मंगल कार्य घडण्यासाठी आपण नक्कीच हळदीचा वापर करत असतो आणि हळदीचं हे वापर केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपलं घरातलं वातावरण अगदी मंगलमय होतं. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. हळद ही शुद्धता, आरोग्य, समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक मानलेले आहे. म्हणूनच गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीचे उपाय विशेष फलदायी मानले जातात. त्यातल्या त्यात उद्या पितृपक्षातील गुरुवार आहे तर आपण हा हळदीचा उपाय करून आपल्या घरातील व्यक्तींची तर प्रगती साधणारच आहोत. त्याचबरोबर आपल्या पितृंची देखील ही सेवा होणार आहे. आपले पितृ देखील आपल्यावरती हा हळदीचा उपाय केल्यामुळे प्रसन्न होणार आहेत. उद्या गुरुवारी सकाळी आपल्याला अंघोळ करायची आहे. सर्वात प्रथम लवकर उठून अंघोळ स्वच्छ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. ज्या प्रकारे दररोज तुम्ही आपल्या देवघराची नित्यपूजा करता ती पूजा करून घ्यायची आहे. पितरांची आपण पूजा करतो म्हणजे दररोज पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांना तीळ अर्पण करत असतो. तर ते देखील आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील पाण्यामध्ये म्हणजे जो आपण तांब्या पाण्या भरून ठेवलेला असतो देव्हाऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे हळद टाकलेले पाणी आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला तिथेच अगदी 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाच्या नंतर ते पाणी घ्यायचं आहे. तो तांब्या घ्यायचा आहे आणि त्यातील पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये पूर्ण म्हणजे एक
कुठलाही कोपरा सोडायचा नाही. घरातील बेडरूम असेल, हॉल असेल, बाल्कनी, गॅलरी, किचन अगदी सर्वीकडे आपल्याला त्यातलं पाणी शिंपडायचं आहे. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा टिकून राहिलेली असेल, ती पूर्णपणे दूर होणार आहे. घरामध्ये नजर दोष असेल, ग्रह दोष असेल, शांती दोष असेल, कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल, तर ती पूर्णपणे नष्ट होणार आहे. त्याचबरोबर आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या घरामधलं शांतीचं वातावरण तयार होणार आहे. घरामध्ये शांती टिकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे हळदीचा, तो म्हणजे धनप्राप्तीसाठीचा. पैसा हा सर्वांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक मानलेला आहे. गुरुवार हा लक्ष्मी मातेसाठी देखील समर्पित असा दिवस असतो. म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला गुरुवारी आपल्या देवघरातील जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तिच्या पायाजवळ आपल्याला हळदीचा एक छोटा गोळा करायचा आहे. गोळा तयार करताना आपल्याला हळदीमध्ये थोडेसे गुलाबजल मिक्स करायचे आहे आणि त्याचा गोळा करायचा आहे. आणि त्या गोळ्यावरती आपल्याला केशरने किंवा कुंकवाने आपल्याला ओम लिहायचं आहे. हा ओम लिहिलेला गोळा आपल्याला महालक्ष्मीच्या पायाशी आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण गुरुवार दिवसभर, रात्रभर आपल्याला तो तसाच गोळा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा देवपूजा करणार आहोत, तेव्हा तो गोळा उचलायचा आहे आणि त्या गोळ्याचे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती तर होणारच आहे. तुमचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये देखील, उद्योगधंद्यामध्ये देखील तुम्हाला प्रगती होईल. त्याचबरोबर तुमचे नोकरदार असाल, नोकरी वर्गामधले तुम्ही असाल, तर तुमच्या नोकरीमध्ये देखील तुम्हाला प्रमोशन वगैरे होण्याचे चान्सेस नक्कीच ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर बघा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, तर आपल्या घरातील मुलाबाळांची लग्न जमण्यासाठी खूप अडीअडचणी येतात. तर उद्याच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर हा हळदीचा उपाय केला, तर नक्कीच पितृदोष हा नष्ट होणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांची जी काही लग्नामध्ये अडचण येत आहे, ती अडचण संपूर्णपणे नष्ट होईल आणि येत्या म्हणजे 40 दिवसाच्या आतच तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडून येईल. जी काही तुमची मुलं-मुली लग्नाच्या वयाची झालेली आहेत, काही ना काही कारणास्तव त्यांचं लग्न ठरत नाही आहे, तर नक्कीच त्यांचं लग्न देखील योग्य त्या ठिकाणी, योग्य त्यांना मनाचा जोडीदार त्यांना नक्की मिळणार आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी आई-वडिलांनी हा उपाय करायचा आहे. गुरुवारी दोन्ही म्हणजे आई-वडिलांनी मिळून विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुला-मुलीचं लग्न लवकरात लवकर ठरण्यासाठी, त्यांना योग्य असा वर-वधू मिळण्यासाठी आई-वडिलांनी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांच्यासमोर एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हळकुंड, जे गाठीचं हळकुंड असतं, ते 5 हळकुंड आपण विष्णू भगवान आणि माता महालक्ष्मीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. दिवसभर आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. रात्रभर देखील ते तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत, तेव्हा ते 5 हळकुंड उचलायचे आहेत. त्यातील 2 हळकुंड हे आपण घ्यायचे आहे आणि 3 हळकुंड हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. 2 हळकुंड आपण जे घेतलेलं आहे, ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनगटावरती किंवा तुम्ही त्यांच्या गळ्यात देखील बांधू शकता. परंतु गळ्यात बांधणे म्हणजे आजची जी पिढी आहे त्यांना ते आवडणार नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या हातात जरी बांधलं तरी देखील चालणार आहे. आणि दुसरा हळकुंड जे आहे ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये आपल्याला ते तसेच ठेवून द्यायचे आहे. अगदी हा उपाय केल्याच्या 40 दिवसामध्येच तुम्हाला सकारात्मक अनुभव येणार आहे. तुमच्या मुला-मुलीचं योग्य असं जोडीदार त्यांना मिळणार आहे आणि लग्न देखील त्यांचं नक्कीच ठरणार आहे हा उपाय केल्यामुळे. त्याचबरोबर आपल्याला पितृदोष लागलेला असेल, तर आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे आणि थोडेसे काळे तीळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि ते तांब्या आपण घराच्या बाहेर जायचं आहे घेऊन आणि दक्षिण दिशेला तोंड येईल अशा प्रकारे उभं राहून ते पाणी आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना आपण अर्पण करायचं आहे. ते पाणी
आपल्या पूर्वजांना अर्पण करताना ओम पितृदेवताय नमः असं मंत्र मनातल्या मनात 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातलं आरोग्य हे सुधारतं. आपल्या घरामध्ये जे काही आजारपण आहे ते दूर होते आणि आपल्या पितरांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांनी अगदी आवर्जून 11 वेळेस तरी का होईना किंवा 3 वेळेस किंवा 5 वेळेस तरी होईल, आपल्याला शक्य असेल तर गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 11 वेळेस म्हणजे 11 माळी जप करायचा आहे. शक्य असेल तर करा, नाहीतर 3 माळ, 5 माळ किंवा 1 माळ केली तरी देखील चालेल. परंतु उद्या सर्वात मोठा बृहस्पतीचा वार आहे, गुरुवार आहे. ह्या दिवशी गुरुवारच्या दिवशी नक्कीच गायत्री मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं देखील आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला माळीचा 1 माळ, 2 माळ, 3 माळ तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला जप करायचा आहे. जेणेकरून आपण आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी काही ना काहीतरी आपण सेवा करू, असं आपल्याला पुण्य देखील लाभेल आणि आपल्या पितरांना देखील मोक्ष मिळेल. त्यांच्या आत्म्याला नक्कीच मुक्ती मिळेल. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी हळदीचा अगदी छोटासा एक गोळा तयार करायचा आहे आणि तो आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर थोडंसं गूळ आणि पाणी एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे. पिंपळाच्या झाडाला ते तांब्यामधलं गूळ आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक मोहरीचा दिवा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक हळदीचा छोटासा गोळा किंवा चिमूटभर हळद त्याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडेसे काळे तीळ त्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरातले पित्र, आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण पिंपळाच्या झाडावरती भगवान विष्णूंचा वास असतो. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावरती आपले पित्र देखील वास करत असतात. म्हणून आपल्या पित्रांसाठी त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायची आहे. ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य देखील कमी होईल आणि तुमचं जे काही भाग्य आहे ते देखील उघडण्यासाठी नक्की मदत होईल. तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपेल अशा ह्या उपायाने, फक्त हळदीच्या या प्रभावी अशा उपायाने. तर मित्रांनो, हे उपाय अगदी श्रद्धेने केल्यास नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही हळदीचे उपाय करणार आहात की नाही हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.